संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी मशाल रॅली काढली आणि त्यानंतर त्यांनी थेट जीपवर चढून भाषण केलं। आदित्य ठाकरे जीपवर चढून कमरेवर हात ठेवून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल त्यांनी केलेला। त्यांच्या या कृतीने थेट बाळासाहेब ठाकरेंची आठवण ताजी झाली। 1968 साली बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया समोर गाडीवर चढून भाषण केलेलं होतं। आदित्य ठाकरेंच्या जीपवरील भाषणानं तब्बल 57 वर्षांपूर्वीच्या बाळासाहेबांच्या भाषणाच्या घटनेला उजाळा मिळाला। यावेळी आदित्य ठाकरेंनी संस्थान गणपतीला श्रीफळ वाहून महापालिका प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील संस्थान गणपतीला नारळ वाहून प्रचाराचा शुभारंभ केलेला होता। जे तुमचे इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री घडवायचं आहे आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याचं चिन्ह हे कुठचं आहे? चिन्ह हे कुठचं आहे? आपलं चिन्ह हे कुठचं आहे? आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याची तारीख कुठची आहे? 15 ना? कोण बाहेर फिरायला जाणार आहे? भाजपच्या अपप्रचाराला बळी पडणार आहे? मिंदे जे खोटं बोलतात त्याला बळी पडणार आहे? आपण ही ताकद लावूया की एका बाजूला आपण सगळे चांगलं शहर बनवणारी लोक आणि दुसऱ्या बाजूला हे भाजपचे सगळे भ्रष्टाचारी जनता पक्षवाले लोक। तयार आहात? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? चला मग बदल घडवायचा, तारीख, चिन्ह। धन्यवाद।